Hello friends, very good morning to all of you. Friends, once again welcome to all. Now once again we are going to discuss on the activity sheet format for the year 2021 and 22. So this is the new syllabus and new pattern for you. So you have to study on it. Friends, already we have seen that 100 marks evaluation distribution we have seen yesterday. But now once again we have to overlook on it. See, हे जे 100 मार्काचं इव्हॅल्युएशन आहे हे आपल्याला सहज माहिती आहे. हे आपण त्याचा दोन पार्ट डिवायडेशन करणार. एक पार्ट आहे एक पार्ट डिवायडेशन ओके. Okay, so simply you can see that 100 marks divided into two parts, 80 and 20 patterns. Okay, so for the 80 marks we have the written exam. You know already. आपल्याला 80 मार्कासाठी रिटन एक्झाम द्यायची आहे आणि 20 मार्क्ससाठी तुम्हाला ओरल एक्झाम द्यायची. Okay, so you know very well. But after that we have to know that what is the distribution of 80 मार्क्स. हे जे 80 मार्क आहेत मित्रांनो त्याचं डिस्ट्रीब्युशन काय आहे. सो द डिस्ट्रीब्युशन ऑफ 80 मार्क्स डिवाइडेड इनटू 4 पार्ट्स. टेक्स्टबुक, ग्रामर, novel and writing skill, and they have the different types of marks. For example, we know that writing skill have the 16 marks, novel have the 16 marks. So we know that which topic we have to give the weightage, more weightage important to the topic. आपल्याला ते टॉपिक कळलेले आहेत की आपल्याला ग्रामरला जास्त लक्ष द्यायचं आहे की मग टेक्स्टबुकला द्यायचं आहे, कॉम्प्रिहेन्शनला द्यायचं आहे, रायटिंग स्किलला द्यायचं आहे की नॉवेलला द्यायचं आहे. हे सर्वांचा अभ्यास तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे. तर मित्रांनो कालच आपण इव्हॅल्युएशन ओव्हरऑल इव्हॅल्युएशन ऑफ 100 मार्क्स बघितलेलं आहे. आता आपण बघणार आहोत आपली ऍक्टिव्हिटी शीटचं फॉर्मॅट. आणि ऍक्टिव्हिटी शीटचं फॉर्मॅट म्हणजे प्रश्नपत्रिकेचे स्वरूप जरी आपल्याला माहित नसेल तर आपल्याला कसं कळेल की विच क्वेश्चन इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि हाऊ मेनी मार्क्स फॉर इट. एखादा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि मग त्याला किती गुण आहेत तो मला येतो पण मला त्याचे गुण माहित नाही. फॉर एक्झाम्पल यू कॅन राईट ईमेल रायटिंग बट यू डोंट नो हाऊ मेनी मार्क्स फॉर इट, हाऊ मेनी टाइम वी हॅव टू गिव्ह इट. तुम्ही किती वेळ त्याला द्यायला पाहिजे, किती गुण त्याला आहेत हे तुम्हाला सगळ्यांना माहित असणं अत्यंत गरजेचं आहे. सो लेट सी. आपण या ठिकाणी बघूया. आपल्याला मी तुम्हाला दाखवतो की जी काही ऍक्टिव्हिटी शीट आहे तुम्ही सर्वांनी तिची स्क्रीनशॉट पण घेऊ शकतात. त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं की त्याची एक झेरॉक्स तुम्ही काढून घ्या, ती तुमच्या समोर ठेवा. कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती असलं पाहिजे की आपले 80 मार्क्स हे कशा पद्धतीने डिवायडेशन होणार आहेत आणि आपल्याला कोणकोणत्या प्रश्नांना, कोणकोणत्या टॉपिकला, कोणत्या सेक्शनला आपल्याला वेटेज द्यायचं आहे, वेळ द्यायचा आहे ते आपल्याला कळेल. तर मागच्या वेळेस आपण बघितलं बघा मित्रांनो, इथं आपण पाहू शकतात हे बघा नेम ऑफ सेक्शन. आपण हे ऑलरेडी बघितलं जस्ट ओव्हरलुक. प्रोज, पोएट्री, रायटिंग स्किल अँड नॉवेल. सो दीज आर द टॉपिक्स फॉर द 80 मार्क्स. So for prose you have 34 marks, poetry you have 14 marks, writing skill have 16 marks and novel have the 16 marks. So according to your marks you have to focus on the particular topic. तुम्ही जे टॉपिक या ठिकाणी दिलेले आहे, आता रायटिंग स्किल बघा 16 मार्काचा आहे. पण 16 मार्काच्या रायटिंग स्किल मध्ये आपल्याला किती मिळतील तर मला तरी असं वाटतं की तुम्ही आउट ऑफ सुद्धा याच्यामध्ये घेऊ शकता. प्रोज रायटिंग जरी बघितली, कॉम्प्रिहेन्शन, पॅसेज रायटिंग हे सुद्धा तुम्हाला सहज जमतं. आणि जास्त ग्रामर असा जरी तुम्ही विचार केला तर काय होतं बघा मित्रांनो की आपण ग्रामरचा विचार करतो आणि आपल्याला असं वाटतं की इंग्रजी सोपा नाहीये, कठीण विषय. सो लेट्स गो थ्रू द रायटिंग स्किल, नॉवेल अँड पॅसेज रायटिंग, पोएम रायटिंग अँड देन यू हॅव टू गो टू द ग्रामर. मित्रांनो डायरेक्टली ग्रामरचा स्टडी करण्यापेक्षा पहिले रायटिंग स्किल बघा, नॉवेल बघा, त्याच्यानंतर प्रोज बघा, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला पॅसेज कसे सोडवायचे ते कळेल. आणि नंतर बघा सोप्या ग्रामरकडे. पहिल्यामध्ये बघा की ऍड अ क्वेश्चन टॅग कशा पद्धतीने सोडवतात,
जिरंड कसं सोडवतात, इन्फिनिटिव्ह कसं सोडवतात, इफ नॉट कसं सोडवतात, नॉट ओनली बट ऑल्सो कसं सोडवतात, हे तुम्ही बघा आणि त्याच्यानंतर बघा तुम्हाला लक्षात येईल की ग्रामर सुद्धा खूप सोपं आहे. So in this way you can study of 80 marks. Okay, so let's see what is the question paper pattern. आपण आता याच्याकडे जाऊया. महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन, सब्जेक्ट इंग्लिश, स्टँडर्ड 12. ऍक्टिव्हिटी शीट फॉर्मॅट फॉर 80 मार्क्स आपल्याला या ठिकाणी आहे आणि हा विषय आपल्या सगळ्यांसाठी कंपल्सरी आहे. जरी हा विषय आपल्याला कठीण जात असेल मित्रांनो तरी सुद्धा लक्षात ठेवा तुमच्या अभ्यासावर हे सर्व काही अवलंबून आहे. जरी तुम्ही आतापासून चांगली सुरुवात केली तर मला असं वाटतं की दिवाळीपर्यंत तुम्हाला सगळ्यांना हा विषय अतिशय सोपा वाटेल, अतिशय सोपा. सो यू हॅव टू फिक्स दॅट की दिस सब्जेक्ट इज व्हेरी इझी फॉर मी अँड आय कॅन स्टडी. मी अभ्यास करू शकेल आणि हा सोपा विषय माझ्यासाठी आहे. तर आपण बघा ऍक्टिव्हिटी शीट आज लगेच काही संपवणार नाही. याच्यामध्ये सेक्शन आहेत आणि सेक्शन वाईज आपण एक एक टॉपिक बघणार. तर आज आपण बघणार आहोत सेक्शन फर्स्ट ज्याच्यामध्ये आहे प्रोज. सो इन दिस प्रोज वी हॅव टू स्टडी अबाउट रीडिंग फॉर कॉम्प्रिहेन्शन, लँग्वेज स्टडी, समरी अँड माइंड मॅपिंग. हे 4 टॉपिक जे आहेत याच्यावर तुम्हाला 16 मार्क आहेत आणि या 16 मार्कांना तुम्हाला कशा पद्धतीने सोडवायचे, कोणकोणते अभ्यास कसे करायचे आहेत, कोणत्या टॉपिकला कसा स्टडी करायचं हे आपल्याला या ठिकाणी क्वेश्चन पेपरचं फॉर्मॅट म्हणजे ऍक्टिव्हिटी शीटचं फॉर्मॅट आपल्या समोर आहे. त्या पद्धतीने आपण या ठिकाणी स्टडी करूया. चला पुढे जाऊया मित्रांनो. तुम्हाला सगळ्यांना दिसतच असेल. सो आता मला फक्त या ठिकाणी असं लक्षात येतंय की मला असं वाटतं स्क्रीन शेअर या ठिकाणी केलेली आहे. सगळ्या मुलांना माझा आवाज येत असेल किंवा स्क्रीन दिसत असेल, काही अडचण असेल तर तुम्ही या ठिकाणी डायरेक्टली अनम्यूट होऊन एखादा विद्यार्थी बोलू शकतो किंवा तुम्ही चॅट पण करू शकता. ओके, सेक्शन फर्स्ट प्रोज. नाउ वी आर गोइंग टू सी क्वेश्चन नंबर फर्स्ट. इन दिस क्वेश्चन नंबर फर्स्ट बघा मित्रांनो, क्वेश्चन नंबर फर्स्ट हा जो आहे तो आपल्याला या ठिकाणी 12 मार्कांचा आहे. किती मार्कांचा? 12 मार्क्स. रीड द एक्सट्रॅक्ट अँड कंप्लीट द ऍक्टिव्हिटीज गिवन बिलो. मित्रांनो काय करायचं आहे, आलेला जो काही पुस्तकातला प्रोज मधला पॅसेज आहे तो आपल्याला वाचायचा. तो वाचल्यानंतर आपल्याला A1 बघा A1 to A6 असे 6 प्रश्न आपल्याला सोडवायचे. अँड एव्हरी क्वेश्चन हॅव 2 मार्क्स. प्रत्येकाने 2-2 मार्क दिलेले म्हणजे या ठिकाणी तुमचा हा 12 मार्काचा प्रश्न आहे आणि प्रत्येकामध्ये आपण या ठिकाणी डिस्कशन करणार. बघा पहिला आहे हे बघा A1 मध्ये ग्लोबल अंडरस्टँडिंग. सो व्हॉट इज द ग्लोबल अंडरस्टँडिंग? व्हेन वी गो थ्रू द पॅसेज, आपण जेव्हा पॅसेज बघत असतो या पॅसेज मध्ये आपल्याला जे ओव्हरऑल अंडरस्टँडिंग होते, पूर्ण पॅसेज आपल्याला कळतो, त्याची थीम कळते, त्याच्यावर एक प्रश्न आलेला असतो आणि त्याचं उत्तर आपल्याला लिहावं लागतं. जरी तुम्ही सहज पॅसेज रीड केला तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की हा प्रश्न काय आणि याचे उत्तर काय. सो फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू रीड 2 टाइम्स द पॅसेज. तुम्ही 2 वेळेस तो पॅसेज वाचला गेला पाहिजे आणि मग तुमच्या लक्षात येईल की हा प्रश्नाचं उत्तर ऍक्युरेट कोणतं आहे. मुलं काय करतात बघा, इथं कुठे चुका होतात. ग्लोबल अंडरस्टँडिंगचा प्रश्न हा विसरून जातात, प्रश्न वाचतात, प्रश्न वाचला की त्या प्रश्नाचे जे काही ठळक शब्द आहेत ते पॅसेज मध्ये बघतात, मग इथून कुठून तरी स्टार्ट करायचं आणि इथपर्यंत लिहायचं. ही जी काही तुमची थिंकिंग आहे याला फक्त आणि फक्त एक तर तुम्हाला 0 मार्क्स मिळतील, एक तर काहीतरी लिहिलंय म्हणून अर्धा मार्क मिळेल. हे लक्षात ठेवा मित्रांनो. म्हणजे काय होईल बघा, तुम्ही एक ध्यानात ठेवायचंय की ज्या वेळेला तुम्ही पूर्ण पॅसेज रीड करतात देन यू विल गेट द आउट ऑफ मार्क. 2 मार्क तुम्हाला सहज मिळतील. म्हणून ग्लोबल अंडरस्टँडिंग साठी तुम्हाला काय करायचंय, पॅसेज व्यवस्थित रीड करायचं. नाउ सी A2. आता A2 मध्ये काय बघा, A2 मध्ये कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल. नाउ दिस क्वेश्चन इज sometime न्यू फॉर यू. आय थिंक मला असं वाटतं की तुमच्यासाठी हा जरी टॉपिक म्हणजे हा कॉम्प्लेक्स फॅक्च्युअलचा प्रश्न नवीन असेल आणि तुम्हाला वाटत असेल तो कॉम्प्लेक्स आहे तर तसा विचार करू नका मित्रांनो. बघा याचं उत्तर तुम्हाला एखाद्या वेळेस काय होतं की एखादा प्रश्न असा असतो की पूर्ण पॅसेज मधून त्याचं इकडून तिकडून ओळी घ्याव्या लागतात आणि लिहावं लागतं. म्हणजे समजा एखादा पिक्चर तुम्ही पाहून आले, चित्रपट तुम्ही पाहून आलेले आणि तुमच्या मित्राने विचारलं व्हॉट इज द थीम ऑफ द सिनेमा, व्हॉट इज द थीम ऑफ द
फिल्म असं जरी विचारलं तर तुम्ही काय करतात, तुम्ही त्याची थीम गोळा करतात आणि ती लिहून काढतात. सो लाईक दिस क्वेश्चन विल बी आस्क्ड ऑन कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल. हे लक्षात ठेवा, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअलचा प्रश्न पण अतिशय सोपा राहणार आहे, त्याला तुम्हाला 2 मार्क घ्यायचे. आपण जाऊया आता A3 मध्ये. A3 मध्ये बघा तुम्हाला प्रश्न आहे तो आहे इन्फरन्स नावाचा, किंवा त्याला आपण इंटरप्रिटेशन, अनालिसिस असे 3 नावांनी ओळखू शकतो. इन्फरन्सचा अर्थ होतो, इंटरप्रिटेशनचा अर्थ होतो, अनालिसिसचा अर्थ होतो की स्पष्टीकरण करा. म्हणजे एखाद्या वेळेस जे काही लेखकांनी मत मांडलेलं आहे, फॉर एक्झाम्पल अकॉर्डिंग टू द अन ॲस्ट्रोलॉजर्स डे, हा एक लेसन आहे. अन ॲस्ट्रोलॉजर्स डे मध्ये जो काही व्यक्ती आहे, जो ॲस्ट्रोलॉजर आहे, त्या व्यक्तीच्या बाबतीत, कॅरेक्टरच्या बाबतीत, त्याच्या बाबतीत काही प्रश्न विचारलेला असेल तर अकॉर्डिंग टू द रायटर तुम्हाला काय वाटतं, असं जरी तिथं दिलेलं असेल, सो यू हॅव टू फाइंड द क्वालिटीज, डिसक्वालिटीज ऑफ दॅट पर्सन अँड राईट डाऊन. म्हणजे इथं बघा स्पष्टीकरण करावं लागणार तुम्हाला, या ठिकाणी एक्सप्लेन तुम्हाला एका करावं लागणार आहे, कॉम्प्लेक्स मध्ये तुम्हाला डिस्कस करावं लागणार आहे. अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. अँड नाउ गो टू द A4. आता A4 बघा मित्रांनो, A4 हा तुमच्या सगळ्यांचा आवडता प्रश्न आहे. तुम्ही म्हणा सर नाही मला A4 मध्ये लिहिता येत नाही. पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन जरी 2 मार्काचा असला तरी आपल्याला या ठिकाणी अर्धा मार्क सहज मिळतो. तो कसा मिळवायचा? हाऊ कॅन यू गेट हाफ मार्क फॉर पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन? ना तुम्ही जेव्हा एखादा प्रश्न रीड करता, फॉर एक्झाम्पल आपण जरी एखादा असा एक प्रश्न घेऊया, डू यू हेल्प युअर मदर इन द किचन रूम? ओके, असा प्रश्न आहे. आणि मग पुढे दिले वाय. आता हा प्रश्न जो आहे की तुमच्या आईला तुम्ही स्वयंपाक घरात मदत करतात का? आणि पुढे विचारले वाय, फॉर एक्झाम्पल. मग तुम्ही म्हणता यस आय हेल्प माय मदर इन द किचन रूम, आणि मग त्याचे उत्तर देता. बघा तुम्ही जेव्हा येतं एस म्हणतात तेव्हा तुम्हाला अर्धा मार्क या ठिकाणी मिळून जातो. पण काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडत नाही, मग ते एस आणि नो हे लिहितच नाही, आणि त्यामुळे काय होतं की त्यांना अर्धा मार्क मिळत नाही. सो दे डोंट स्टार्ट. तुम्ही सुरुवात करायची, जे तुम्हाला वाटलं ते पर्सनली तुम्ही बोलायचंय, तुमचा रिस्पॉन्स द्यायचा, त्याला तुम्हाला अर्धा मार्क देणार आहेच. बघा ते बोर्डचे चेकर असतात. फॉर एक्झाम्पल मलाही ज्या वेळेस असा प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी विद्यार्थ्याने लिहिलेलं असतं त्याला मला अर्धा मार्क द्यावाच लागतो, आणि तो तुम्ही मिळवणारच. त्यासाठी तुम्ही येस किंवा नो या 2 गोष्टी तुम्ही शिका आणि त्याच्यामध्ये त्याचे उत्तर लिहा, आणि मग व्हायचं उत्तर लिहायचं. मग आता तुम्हाला व्हायच्या बाबतीत म्हणजे आता तुम्ही मदत करतात, का मदत करता, वाय डू यू वॉन्ट टू हेल्प टू युअर मदर? मग त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या आईच्या बाबतीत, तुमच्या बाबतीत लिहू शकता. आता एखाद्या वेळेस निगेटिव्ह फॉर्म मध्ये तुम्ही लिहिलं की सर आय डोंट हेल्प माय मदर इन द किचन रूम बिकॉज माय एक्झाम्स आर व्हेरी नियर, असं तुम्ही म्हणू शकता. तर तुमच्या या प्रश्न, या उत्तराला सुद्धा मार्क मिळणार आहे, हे लक्षात ठेवा. आता जाऊया आपण A5. मित्रांनो A5 हा जो आहे लँग्वेज स्टडी, म्हणजे काय, ग्रामर. आणि ग्रामरवर तुम्हाला 2 प्रश्न विचारले जाणार आहेत. आता या 2 प्रश्नामध्ये एखादा चेंज असेल, इफ नॉट असेल. या दोघी प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पॅसेज मधून शोधायची नाहीये, लक्षात ठेवा. याचा अभ्यास आपल्याला स्वतः सेल्फ स्टडीने किंवा रेफरन्सने स्टडी करायचे, किंवा आपण वर्षभर ग्रामर घेणार आहोत. माझे स्वतःचे ग्रामरचे नोट्स आहेत, ते तुम्ही बघा आणि त्याच्यातून तुम्ही कोणताही टॉपिक सहज सोडवू शकता. आता जाऊया आपण A6 कडे. आता मित्रांनो A6 जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कोणकोणते प्रश्न विचारले जाते बघा. 1 वर्ड सबस्टिट्यूट, सिनोनिम्स, अँटोनिम्स असे प्रश्न विचारले जाते. फाइंड द वर्ड्स फ्रॉम द पॅसेज. म्हणजे तुम्हाला काय करायचे की पॅसेज वरूनच व्होकॅब्युलरी या ठिकाणी सोडवायचे. कधी कधी राईट द मिनिंग ऑफ फॉलोइंग वर्ड्स असा भी प्रश्न असतो की खालचे जे काही शब्द दिले त्याचे मिनिंग तुम्हाला लिहायचे. तर त्याचे मिनिंग मे बी जरी तुम्हाला पॅसेज मध्ये मिळाले नाही, सो यू हॅव टू राईट युअर ओन, तुमचे स्वतःचे या ठिकाणी उत्तर तुम्ही लिहू शकता. ओके, सो इन दिस वे वी हॅव सीन A2 to A6. आपण क्वेश्चन नंबर फर्स्ट A चा या ठिकाणी 12 मार्काचा प्रश्न कसा सोडवायचा ते बघितलेले. तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही मला केव्हा पण ते विचारू शकता ना. आता आपण क्वेश्चन फर्स्ट या ठिकाणी संपवलेला. आपण आता क्वेश्चन फर्स्ट चा बी मध्ये येऊ. आता क्वेश्चन नंबर फर्स्ट बी हे कम्प्लीटली ग्रामर मित्रांनो. लँग्वेज स्टडी आपण त्याला म्हणतो. नॉन टेक्स्चुअल ग्रामर म्हणजे काय की या ठिकाणी पॅसेजवर जे काही प्रश्न वाक्य असतील त्या वाक्यांवर आधारित ग्रामर नसेल. हे जे काही ग्रामर असेल की रेफरन्स बुक मधून
किंवा पुस्तकात बाहेरून जे वाक्य आलेले असतात त्या वाक्यांवर प्रश्न असतात. डू ॲज डायरेक्टेड असेल म्हणजे सूचना आली असेल की तुम्हाला चेंडवाइज करायचंय, डायरेक्ट इंडायरेक्ट स्पीच करायचंय, अशा पद्धतीने. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स, मेक सिंपल, मेक कॉम्प्लेक्स, मेक कंपाऊंड, असे प्रश्न असतील. किंवा मग स्पॉट द एरर, एखादं वाक्य दिलं असेल त्याच्यामध्ये तुम्हाला कुठेतरी शोधायचं की एरर कुठे, देन यू विल गेट 1 मार्क. आणि 3 मार्काचा हा जो काही डू ॲज डायरेक्टेड याचे 3 प्रश्न असतील, ते 3 प्रश्न ग्रामरचे आणि हा 1, असे 4 मार्कासाठी तुम्हाला या ठिकाणी ग्रामर सोडवायचे मित्रांनो. आणि अशाच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला ग्रामरचा अभ्यास हळूहळू सोप्याकडून कठीणकडे जा. डायरेक्टली चेंडवाइज हातात घेऊ नका, डायरेक्ट इंडायरेक्ट स्पीच हातात घेऊ नका. काय होतं की ते का टॉपिक कठीण असं नाही म्हणता येणार, पण तुमची जरी बेसिक नसेल तर तुम्हाला ते टॉपिक समजायला कठीण जातं, मग तुम्हाला वाटतं की ग्रामर कठीण. ओके, राईट? खरं आहे का खोटं आहे मित्रांनो? मग आपल्याला काय करावं लागणार आहे? आपल्याला असं करावं लागणार आहे की सोपे टॉपिक कोणते. फॉर एक्झाम्पल आपण आता आपल्या एखाद्या विद्यार्थ्याचं उदाहरण घेऊ. त्याला तुम्हाला सांगतो की सर मला ग्रामर कळत नाही, मग मी त्याला सांगतो बघ रे काय करायचं मला, की हा जो काही एक शब्द आहे, फॉर एक्झाम्पल प्ले, प्ले नावाच्या शब्दाला फक्त आयएनजी लावलं तर काय होतं? प्लेइंग. मग झालं तुमचं जिरण. ग्रामरचा एक टॉपिक तुम्ही इथे शिकून गेले. जेव्हापर्यंत तुम्ही पाहणार नाही तर तुम्हाला कळेल का की कोणता ग्रामरचा टॉपिक सोपा आहे की कठीण आहे? सगळे सोपे असतात मित्रांनो. तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्ही ग्रामरचा स्टडी कराल तेव्हाच तुम्हाला ते सोपं जाईल. तुम्ही त्याचा अभ्यासच केला नाही तर तुम्ही कठीणच म्हणणार, हे लक्षात ठेवा. आणि डोंट वरी, कुठल्याही ग्रामरच्या टॉपिकची तुम्हाला अडचण आली, यू कॅन आस्क मी एनी टाइम. ओके, आता क्वेश्चन नंबर 2 चा ए, ॲज सेम टू अबो, म्हणजे बघा जो काही वरचा जो काही ए 1 to 6 आहे तर सेम फॉर्मॅट खाली आहे, तो आता आपण डिस्कस केलेला. आता आपण जाऊया मित्रांनो, बघा क्वेश्चन नंबर 2 च्या बी मध्ये, ज्यामध्ये दिलेलं आहे समरी रायटिंग. मित्रांनो बघा, राईट अ समरी ऑफ द अबोव एक्सट्रॅक्ट विथ अ सुटेबल टायटल विथ द हेल्प ऑफ द गिवन पॉइंट्स अँड हिंट्स. एखाद्या विद्यार्थ्याला पास होता येत नाही 12वीला, त्याला फक्त क्वेश्चन पेपर म्हणून सोपे प्रश्न पाहिजेत, त्याची उत्तर तो लिहू शकेल असं पाहिजे, तर त्याच्या 10 प्रश्न समरी रायटिंग आलेल्या पॅसेज मधून तुम्हाला फक्त समराइज करायचं आहे. 1/3 पॅरेग्राफ लिहायचे आणि 3 पैकी 3 मार्क या ठिकाणी घ्यायचे. तर 3 पैकी 3 मार्क कसे मिळतील? फॉर एक्झाम्पल हे बघा, पहिल्यामध्ये 1 मार्क तुमच्या टायटलला. तुम्ही जी समरी लिहिताय त्याला एक टायटल द्यावं लागणार आहे आणि यू कॅन फाइंड द टायटल फ्रॉम द पॅसेज. तुम्ही पॅसेज मधून ते टायटल शोधणार आहात आणि ते तुम्ही तुमच्या आन्सर पेपरच्या सेंटर मध्ये लिहिणार. नंतर तुमच्या पॅरेग्राफची सुरुवात होईल. त्या पॅरेग्राफ मध्ये जे काही थीम असेल, महत्वाचे पॉइंट्स असतील, ते तुम्ही 4-5 ओळीत लिहा. खाली शब्दांची या ठिकाणी टोटल करा आणि तुमची समरी रायटिंग या ठिकाणी संपवा. माझ्याकडे अगदी सुंदर असा मॉडेल आन्सर आहे, मी उद्या आता ते पण तुम्हाला शेअर करणार. दोघे एकत्र आपण काम करणार आहोत, म्हणजे तुम्हाला कळेल की समरी रायटिंग कशी लिहायला पाहिजे. सरांनी या ठिकाणी आपल्याला एक उदाहरण दिलं, म्हणजे उद्या आपण एक काम करू, परत समरी रायटिंग वर चर्चा करून तुम्हाला त्याचे एक उदाहरण दाखवेल की हाऊ टू राईट द समरी रायटिंग. समरी रायटिंग म्हणजे काय की आलेला पॅरेग्राफ जसं तसं लिहायचं नाही, समराइज म्हणजे त्याच्यात तुम्हाला सारांश करायचा, अ ब्रीफ लिहायचं आणि ते ब्रीफ लिहिलं गेलं तर तुमचे 3 मार्क या ठिकाणी आहे. फॉर एक्झाम्पल काय म्हणाला याच्यामध्ये 2.5 मग 2.5 तुमचे त्या ठिकाणी 3 होणारच आहेत मित्रांनो. आणि याच्यानंतर आपण बघणार आहोत जो सगळ्यांसाठी नवीन टॉपिक आहे, तो आहे माइंड मॅपिंग. कॅन यू हिअर मी? मला आवाज सगळ्यांना येतोय का बरोबर मित्रांनो? एखाद्या विद्यार्थ्याने सांगा बरं, आवाज येतोय का? यस, हो येतोय सर. व्हेरी गुड, थँक्यू. आता आपण माइंड मॅपिंग वर चर्चा करणार. कशावर? माइंड मॅपिंग. माइंड मॅपिंग म्हणजे मनाचा नकाशा. आपल्या मनामध्ये जे ते बोलायचं आणि ते एका डिझाईन मध्ये, एका फ्रेम मध्ये राईट डाऊन करणे म्हणजे तुमचं माइंड मॅपिंग. एक टॉपिक दिलेला आहे तुम्हाला, एक टॉपिक दिला, एकदम सोपा टॉपिक दिलाय, पॉलिटिक्स म्हणजे राजकारण. तुम्हाला राजकारणाविषयी जे वाटलं ते तुम्ही फक्त काय करा, त्याचा एक ग्राफ बनवा, त्याची एक फ्रेम बनवा, त्याची एक डिझाईन बनवा. आणि ती डिझाईन कशी असेल ती तुम्हाला बघा कशा कशामध्ये तुम्ही लिहू शकता, ते बॉक्स मध्ये लिहू शकता. ओके, एखादी म्हणजे भरपूर असे डिझाईन आहेत मित्रांनो. तुम्ही बघा 11वीच्या 12वीच्या पुस्तकात जरी गेले तर तुम्हाला व्हेरियस टाइप ऑफ डिझाईन दिसतील. तुम्ही नेटवर जरी सर्च केले तर माइंड मॅपिंगची खूप सारे डिझाईन असतील.
ते डिझाईन तुम्ही आलेले थॉट्स, आयडियाज आणि कॉन्सेप्ट याच्यामध्ये इल्युस्ट्रेट करायचे, डेव्हलप करायचे. मी तरी असं म्हणतो की समरी रायटिंग पेक्षा सर्वात सोपा टॉपिक म्हणजे माइंड मॅपिंग. तुम्हाला एक विषय दिलाय, मी तुम्हाला विषय दिलाय फॉर एक्झाम्पल मदर. आता मदर हा तुमचा सेंटरचा टॉपिक आहे. मग याच्यावर काय करायचे, तुम्हाला बलून सारखी एखादी बलून्स मध्ये डिझाईन बनवायची. अशी रेष ओढून घेऊन जायची, एक बलून तयार करायचं. व्हॉट यू थिंक अबाउट युअर मदर? केअरफुल. म्हणजे केअर करणारी आई असते, तर केअरफुल हे तुमचं काय झालं या ठिकाणी, एक पॉइंट होऊन गेला. तुम्हाला आता 3 मार्क आहेत. 6 पॉइंट केले म्हणजे 3 मार्क मिळाले ना. हो, म्हणजे माइंड मॅपिंग सोपा आहे का कठीण आहे? अतिशय सोपा टॉपिक आहे मित्रांनो. आणि अशा पद्धतीने जरी तुम्ही स्टडी केला तर मला असं वाटतं क्वेश्चन वाईज स्टडी करा. क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2 कशा पद्धतीने आपल्याला हँडल करायचे आणि त्याच्या थ्रू तुम्ही जा, तुम्हाला सहज अगदी इंग्रजी हा विषय सोपा वाटणार आहे. ओके मित्रांनो, बघा आपण ठरल्याप्रमाणे सांगतो मी, सेक्शन 1 जे आहे आपण आज घेणार होतो आणि आज ते संपवलेलं आहे. पुन्हा एकदा आपण समरी रायटिंग आणि माइंड मॅपिंग त्याची उदाहरणं बघणार आहोत. त्याची पण स्क्रीन शेअर मी तुम्हाला या ठिकाणी करेल. आता या ठिकाणी सेक्शन जे काही आपलं आहे फर्स्ट ते संपलेलं आहे. पुन्हा आपण आपल्या या ठिकाणी लाईव्ह मध्ये आलेला आहोत. सगळ्यांना माझा आवाज क्लिअरली आला असेल. काही विद्यार्थी या ठिकाणी अब्सेंट असतील तर त्यांना मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेल की हा व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी पूर्णपणे पाहायला मिळेल. रेकॉर्डिंग या ठिकाणी चालू आहे, तुम्ही ती रेकॉर्डिंग पाहू शकता किंवा त्याचे नोट्स काढू शकता. पण आता मी काय करतो, टीचमेंटवर तुम्हाला आता ही जी काही पीडीएफ आहे कशाची, ऍक्टिव्हिटी शीटची, ती मला आता लगेच पाठवून देतो. तिला तुम्ही एक तर किरण जॉब झेरॉक्स करून किंवा इतर ठिकाणी ती तुम्ही काढून घ्या आणि 1 बाय 1 ती तुमच्या समोर बी ठेवा. एखाद्या वेळेस स्क्रीनला प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही तुमच्या सोबत ठेवा, पेनचा वापर करा. त्या ठिकाणी तुम्हाला जे जे सोपे वाटणारे प्रश्न आहे, मला असं मी बोलताना तुम्हाला वाटतं की हे सोपं आहे, राईट डाऊन, आय एम फ्री, इझी असं तुम्ही लिहू शकता आणि त्या ठिकाणी तुमच्याकडे टॉपिक सोपा करू शकता. ओके मित्रांनो, या ठिकाणी मी तुमची रजा घेतो आणि या ठिकाणी थांबतो. थँक्यू फ्रेंड्स. हा क्या काय आहे दीपक रे? तू आकाश बोल. काय करा रे? पिया ना आधी काय करू वडे रे. कोण आहे हा व्हिडिओ कॉल कोण म्हणते? नाही एकच जण बोलाणार रे. अरे व्हिडिओ करे. अरे जोडीले रे तू न करणार माझी. वर बटेल तडे करे तुम काका काय राख्या रे? अवकाद आहे किरण आणि येल घेऊ कल ना म्हणा. हा बाय ना काय वच करतेस भाऊ तुम्ही? तू शांत बडस का? तू शांत बडस का रे? तू शांत बडस. तू बडस का शांत? या कोण आहे रे? दीपक ना काका आहे ना रे. ओ आख्या हो अहो बोला कोणी आहे ते? कोणता? अहो आपला बरोबर बोला ना तू. दीपक येतो रे. कोणता दीपक आहे हो? आपलं बरोबर शिकतो. शाळा माहित होतं का तुला पहिले? हा मन नाही का? आख्या व्हिडिओ व्हॉट्सअप वर करू दाबी व्हिडिओ कॉल जॉईन. आकाश एक बी बोल बोलत ना. नाही आले 10 व्हॉट्सअप वर करू दाबीन रे. हा व्हॉट्सअप वर व्हिडिओ कॉल करू ना बटा जॉईन करू दाबी. वास्तव बोलली रे अरे वाडे चांगला हा
मला संकेत कोण आहे रे? गच्ची रे देख ना रे. हो आकाश हॅलो हा क्या व्हिडिओ कॉल बोल कर ना. फक्त 1 मिनिट आले. चालीन. देख कुणाला मला मिळाल संकेत कोण आहे जबरदस्त कोण? हातले. अरे आडे रे आले का? दे काय हा हा क्या ना. आय आडे रे आडे. कोणत्या बद्दल आहे? कुणाला आणि मी रात्ता ठेवत ना मग तुझी बाहेर. कुणाला कथा झालं रे. आम्ही तर रातभर 11-12 वाजा लुंग घेऊन तुझा मी. बाय ना लिंक गैर तू आपण केला तू. हो व्हॉट्सअप वर व्हिडिओ कॉल कर. हा इथून पण लिहू का रे? ले व्हॉट्सअप वर कर. हा चालीन बंद करा.